28 फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केला. त्यांच्या टार्गेटवर होती इराणमधली खामेनेईंची इस्लामिक सत्ता. या हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू झाला, ज्यानंतर आता इराणवर हे दोन देश ताबा मिळवतील असं चित्र निर्माण झालं. पण एवढं करूनही इस्रायल आणि अमेरिकेला इराणमधली सत्ता घालवता आली नाही. मुळात अमेरिका आणि इस्रायलचं फक्त इराणची इस्लामिक सत्ता घालवायची एवढंच ध्येय नव्हतं, तर त्यांना इराणमध्ये एका अशा व्यक्तीला सत्तेत बसवायचं होतं जी त्यांच्या मर्जीतली असेल. महत्त्वाचं म्हणजे ती अशी व्यक्ती असेल जिला इराणच्या अंतर्गत राजकारणाची चांगल्या प्रकारे ओळख असेल. इस्रायलनं अशा व्यक्तीची निवडही केली होती. ती व्यक्ती होते इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद. इराणमधल्या इस्लामिक क्रांतीनंतर देशात आतापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले त्या सगळ्यांमध्ये अहमदीनेजाद हे सर्वात कट्टर मानले जातात. ते उघडपणे इस्रायल विरुद्ध बोलतात. ते इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचेही खंदे समर्थक आहेत. मात्र इस्रायलनं खामेनेईंच्या मृत्यूनंतर त्यांनाच इराणचा राष्ट्रपती करायचं ठरवलं होतं. कारण म्हणजे अहमदीनेजाद यांचे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादशी असलेले संबंध. अमेरिकेचा प्रतिष्ठित न्यूजपेपर न्यूयॉर्क टाइम्सनं अलीकडेच एका रिपोर्टमधून एक खुलासा केलाय. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की मोसादचे एजंट अनेक महिन्यांपासून अहमदीनेजाद यांच्या संपर्कात होते. खामेनेईंची सत्ता घालवण्यासाठी मोसादनं त्यांचाच वापर केला होता. त्यात ते जवळपास यशस्वी झाले होते, पण ऐनवेळी प्लॅन फेल गेला. थोडक्यात इराणचे माजी राष्ट्रपती हेच मोसादचे इराणमधले एजंट होते असा धक्कादायक दावा केला जातोय. हा सगळा विषय नेमका आहे काय? इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद कोण आहेत? त्यांचा मोसादशी संबंध असल्याचे दावे का करण्यात येत आहेत? इराणची सत्ता घालवण्यासाठी मोसादनं त्यांचा कसा वापर केला? मोसादचा प्लॅन फेल का झाला? अहमदीनेजाद सध्या कुठे आहेत? सगळी स्टोरी सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या स्टोरीची सुरुवात करूया एका घटनेपासून. तारीख 26 सप्टेंबर 2016. इराणचे तत्कालीन सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई एका कार्यक्रमात भाषण देत होते. त्यावेळी बोलताना खामेनेईंनी एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, महमूद अहमदीनेजाद मला भेटायला आले होते, पण मी त्यांना पुढची राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू नका असा सल्ला दिलाय. आता अहमदीनेजाद कोण? तर ते 2005 ते 2013 अशी सलग 8 वर्ष इराणचे राष्ट्रपती होते. पण त्यांचा कार्यकाळ बराच वादग्रस्त राहिला. इराणनं त्यांच्याच काळात आपला न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम आक्रमकपणे राबवायला सुरुवात केली. अहमदीनेजाद यांनी राष्ट्रपती असताना इस्रायलला नकाशावरून पुसून टाकेल अशा प्रकारची वक्तव्यही केली होती. इराणच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो, पण इराणमध्ये एक नियम आहे. तिथे कोणतीही व्यक्ती सलग 3 वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकत नाही. तिसऱ्या वेळी निवडणूक लढवायची असेल तर एका निवडणुकीचा गॅप घ्यावा लागतो. अहमदीनेजाद हे 2005 आणि 2009 साली निवडणूक जिंकले होते, त्यामुळे ते 2013 सालची निवडणूक लढवू शकले नाहीत. मात्र ते 2017ची निवडणूक लढण्यासाठी पात्र होते. अहमदीनेजाद यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. त्यावेळी ते इराणमध्ये बरेच लोकप्रिय होते. त्यांना इराणच्या कामगार वर्गाचा भक्कम पाठिंबा होता. अनेकांच्या म्हणण्यानुसार लोकप्रियतेच्या बाबतीत अहमदीनेजाद खामेनेईंना टक्कर देऊ शकत होते. पण नेमकं त्याच वेळी इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांनी अहमदीनेजाद यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू नका असा सल्ला दिला. खामेनेई यांचं म्हणणं होतं की जर अहमदीनेजाद यांनी निवडणूक लढवली तर ते देशाचं विभाजन करतील, यामुळे शेवटी नुकसान इराणचंच होईल. पण अहमदीनेजाद यांनी खामेनेईंचा सल्ला ऐकला नाही. ते एप्रिल 2017 मध्ये इराणच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिले. ही घटना फार मोठी होती, कारण प्रत्यक्ष सुप्रीम लीडरनं ज्या व्यक्तीला जाहीरपणे निवडणूक लढवू नका असं सांगितलं होतं त्याच व्यक्तीनं त्यांचा सल्ला ऐकला नव्हता. यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर इराणच्या गार्डियन काउन्सिलनं अहमदीनेजाद यांची उमेदवारीच रद्द केली. खरं तर इराणमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यासाठी गार्डियन काउन्सिलकडून होकार मिळणं आवश्यक असतं. या काउन्सिलमध्ये 12 सदस्य असतात. त्यापैकी 6 वकील असतात ज्यांची निवड संसदेद्वारे केली जाते, तर 6 धर्मगुरू असतात ज्यांची निवड थेट सुप्रीम लीडरद्वारे केली जाते. थोडक्यात काय तर गार्डियन काउन्सिलवरही इराणच्या सुप्रीम लीडरचाच प्रभाव असतो. त्यामुळे त्यांच्या मर्जीशिवाय इराणमध्ये कोणीही राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकत नाही. आता ज्यावेळी गार्डियन काउन्सिलनं अहमदीनेजाद यांची उमेदवारी रद्द केली त्यानंतर त्या काउन्सिलच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी उघडपणे काउन्सिलच्या विरोधात मोहीम सुरू केली. पण गार्डियन काउन्सिलनं आपला निर्णय बदलला नाही. अहमदीनेजाद यांना निवडणूक लढण्याची परवानगी मिळाली नाही. त्या निवडणुकीत इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी
पुन्हा एकदा निवडून आले. तसं पाहिलं तर रुहानी सुद्धा इराणमध्ये लोकप्रिय होते, पण अनेकांच्या म्हणण्यानुसार जर त्यांचा सामना अहमदीनेजाद यांच्याशी झाला असता तर ते कदाचित पराभूत झाले असते. पण गार्डियन काउन्सिलनं परवानगी न दिल्यामुळे अहमदीनेजाद यांची संधी हुकली. पुढे अहमदीनेजाद यांनी 2021 सालची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी सुद्धा त्यांना खामेनेईंची परवानगी मिळाली नाही. पुढे राष्ट्रपती रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इराणमध्ये 2025 साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीतही खामेनेई यांनी अहमदीनेजाद यांना लढण्याची परवानगी दिली नाही. इथपर्यंत अहमदीनेजाद यांच्या लक्षात आलं होतं, जोपर्यंत खामेनेई जिवंत आहेत तोपर्यंत ते इराणमध्ये सत्ता मिळवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग होता बाहेरच्या शक्तींकडून मदत घेण्याचा. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सनं 13 जुलैला या संदर्भात एक रिपोर्ट पब्लिश केला. न्यूयॉर्क टाइम्सचा दावा आहे की खामेनेईंची मतभेद झाल्यानंतर अहमदीनेजाद यांनी बाहेरच्या शक्तींच्या मदतीनं इराणची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. न्यूयॉर्क टाइम्सला ही माहिती अहमदीनेजाद यांच्याच एका जवळच्या व्यक्तीनं दिली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यापूर्वी मोसादचे अधिकारी अनेक वेळा अहमदीनेजाद यांना भेटले होते. त्यांनी इराणमधली खामेनेईंची सत्ता उलथवून लावण्याचा प्लॅन केला होता. या प्लॅनची माहिती अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA ला सुद्धा दिली जात होती, पण शेवटी प्लॅन फेल झाला. मात्र हा प्लॅन नेमका काय होता, मोसादनं अहमदीनेजाद यांच्याशी संपर्क कसा साधला होता, त्यांच्यात भेटी कुठे व्हायच्या ते पाहू. तर न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार मोसादचे अधिकारी आणि अहमदीनेजाद यांच्यात इराणच्या बाहेर भेटी व्हायच्या. मोसादकडून बाहेरच्या देशात एखाद्या कॉन्फरन्सचं आयोजन केलं जायचं. या कॉन्फरन्सचं आमंत्रण अहमदीनेजाद यांना दिलं जायचं. ते तिथे गेल्यानंतर मोसादचे अधिकारी त्यांची भेट घ्यायचे आणि प्लॅनवर चर्चा करायचे. अशा प्रकारची पहिली भेट झाली होती ऑक्टोबर 2023 मध्ये. मेक्सिकोच्या शेजारी ग्वाटेमाला नावाचा देश आहे. त्या देशात एका पर्यावरण समिटचं आयोजन करण्यात आलं. या समिटसाठी ग्वाटेमाला सरकारनं इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांना बोलावणं धाडलं. ग्वाटेमाला हा असा देश आहे जिथे इस्रायलशी फार चांगले संबंध आहेत. तिथेच मोसादचे एजंट अहमदीनेजाद यांना भेटतील असं ठरलं. पण याची कुणकुण कदाचित इराणच्या सरकारला लागली असावी, कारण अहमदीनेजाद जेव्हा ग्वाटेमाला इथं जायला निघाले तेव्हा इराणच्या सरकारनं त्यांना इराणच्या एअरपोर्टवरच थांबवून घेतलं. यावरून मोठा वाद झाला. अहमदीनेजाद यांनी या विरोधात थेट एअरपोर्टवर आंदोलनाला सुरुवात केली. काही वेळातच ही बातमी संपूर्ण इराणमध्ये पसरली. माजी राष्ट्रपतींना सरकारनं एअरपोर्टवर रोखून धरलं. ही घटना मोठी होती. अहमदीनेजाद हे तेव्हाही देशात लोकप्रिय होते, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना जोरदार पाठिंबा मिळाला. यामुळे झालं काय तर इराणच्या सरकारवर जनतेचा दबाव वाढला. शेवटी सरकारनं माघार घेत अहमदीनेजाद यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे अहमदीनेजाद ग्वाटेमाला इथं गेले, जिथे त्यांनी मोसादच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण ही फक्त सुरुवात होती. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये अशाच प्रकारच्या एका समिटचं आयोजन करण्यात आलं. यावेळी हे समिट झालं युरोपातल्या हंगेरी या देशात. ग्वाटेमालाप्रमाणेच हंगेरी हा असा देश आहे ज्याचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत. इथे घडतंय काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. अहमदीनेजाद यांना अशा देशातून बोलावणं येत होतं ज्या देशांचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत. यामागे मोसादचा हात होता हे वेगळं सांगायची गरज नाही. अहमदीनेजाद तिथे गेल्यावर मोसादचे अधिकारी त्यांची भेट घ्यायचे आणि पुढच्या प्लॅनची चर्चा करायचे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार हंगेरीमध्ये पहिल्यांदा अहमदीनेजाद यांची भेट मोसादचे चीफ डेव्हिड बर्निया यांच्याशी झाली. रिपोर्टमध्ये म्हणलंय की या भेटीनंतरच मोसादनं CIA ला कळवलं की ते इराणच्या माजी राष्ट्रपतींच्या संपर्कात आहेत. आता प्रश्न हा आहे की इराणचा एवढा मोठा आणि महत्त्वाचा नेता अशा प्रकारे दुसऱ्या देशात जाऊन तिथे मोसादच्या अधिकाऱ्यांची भेट कसा घेत होता. तर न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार अहमदीनेजाद यांच्या संरक्षणासाठी इराणी गार्ड्सची अन्सारी युनिट कायम त्यांच्यासोबत राहायची. पण त्यांच्या बॉडीगार्ड्सने सांगितलं की अहमदीनेजाद हे अनेक वेळा काहीतरी कारण सांगून तासनतास गायब व्हायचे. या दरम्यान ते कुठे जायचे हे त्यांच्या बॉडीगार्ड्सनाही माहीत नसायचं. अशा प्रकारे त्यांच्यात आणि मोसादच्या अधिकाऱ्यांमध्ये दुसऱ्या देशात भेटी व्हायच्या. न्यूयॉर्क टाइम्सचा दावा आहे की अहमदीनेजाद यांच्या परदेश दौऱ्यांचा खर्च मोसादकडूनच उचलला जायचा. आता 28 फेब्रुवारीला नक्की काय घडलं आणि अहमदीनेजाद सध्या कुठे आहेत ते सांगतो. तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणवर 1000 पेक्षा जास्त हल्ले केले. यापैकी पहिल्या हल्ल्यातच इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. पण फक्त खामेनेईच नाही तर या हल्ल्यात इराणच्या
30 पेक्षा जास्त टॉप नेत्यांचा मृत्यू झाला. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की अहमदीनेजाद यांच्या घरावरही हल्ला झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला, पण याबाबतची ठोस माहिती समोर आली नाही. आता न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार अहमदीनेजाद यांच्या घरावरती हल्ला नक्कीच झाला, पण हा हल्ला त्यांना मारण्यासाठी नाही तर त्यांची सुटका करण्यासाठी होता. न्यूयॉर्क टाइम्सचा दावा आहे की इराणच्या सरकारनं अहमदीनेजाद यांना नजरकैदेत ठेवलं होतं, कारण सरकारला त्यांच्यावर संशय होता. रिपोर्टमध्ये म्हणलंय की या हल्ल्यात सर्वात आधी अहमदीनेजाद यांचे बॉडीगार्ड जिथे राहतात त्या ठिकाणाला टार्गेट करण्यात आलं होतं. हल्ल्यानंतर तिथे मोठा गोंधळ उडाला. याच गोंधळात एक गाडी त्या ठिकाणी आली, जिच्यात बसून अहमदीनेजाद यांना एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. न्यूयॉर्क टाइम्सचा दावा आहे की ही गाडी मोसादच्या एजंट्सची होती, पण सध्या अहमदीनेजाद कुठे आहेत तर याबद्दल न्यूयॉर्क टाइम्सकडेही ठोस माहिती नाही. जर मोसादचे एजंट्स खरंच त्यांना घेऊन गेले असतील तर त्यांना कुठे नेण्यात आलं हे क्लिअर नाही. असाही दावा करण्यात येतोय की अहमदीनेजाद हे सध्या IRGCच्या ताब्यात आहेत. त्यांना IRGCनं गुप्त ठिकाणी कैद करून ठेवलंय. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये खामेनेई यांची भव्य अंत्ययात्रा पार पडली. या अंत्ययात्रेत अहमदीनेजाद सहभागी झाले होते असं म्हणलं गेलं, पण तेव्हापासून ते कुठेही दिसलेले नाहीत. इथे महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर मोसादनं अहमदीनेजाद यांच्यासोबत मिळून एवढा मोठा प्लॅन बनवला होता, खामेनेई यांना ठार मारल्यानंतर इराणची सत्ता त्यांच्याकडेच द्यायची हेही ठरलं होतं, तर मग गडबड कुठे झाली? तर अमेरिका आणि इस्रायलला अपेक्षा होती की खामेनेई यांना मारल्यानंतर इराणमध्ये आपोआपच सत्ता परिवर्तन घडून येईल. गेल्या वर्षी इराणमध्ये सत्तेच्या विरोधात मोठी आंदोलनं झाली, त्यामुळे एकदा खामेनेईंना मारलं तर इराणची जनताच इस्लामिक राजवटीला उलथवून टाकेल असा इस्रायल आणि अमेरिकेचा अंदाज होता. या परिस्थितीत अहमदीनेजाद पुढे येऊन सत्ता मिळवतील असेही ठरलेलं, पण नेमकं ह्याच्या उलट घडलं. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणची इस्लामिक राजवट कमकुवत होण्याऐवजी आणखी मजबूत झाली. इराणी नागरिक सत्तेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. महत्त्वाचं म्हणजे युद्धानंतर IRGCनं इराणवरची आपली पकड आणखी मजबूत केली. यामुळे अहमदीनेजादच काय तर इराणचा कोणताही नेता सत्ता घेण्यासाठी पुढे येऊ शकला नाही. अमेरिका आणि इस्रायलचा प्लॅन फेल झाला तो यामुळेच. या सगळ्या खुलाशांनंतर इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद हे मोसादचे एजंट होते असा दावा आता व्हायला लागलाय. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये अहमदीनेजाद यांचा थेट मोसादचे एजंट असा उल्लेख नाही, पण इराणवर हल्ला करण्यासाठी मोसादनं अहमदीनेजाद यांची मदत घेतली होती हे मात्र लिहिण्यात आलंय. एवढंच नाही तर खामेनेईंना ठार मारल्यानंतर इराणची सत्ता अहमदीनेजाद यांच्याकडेच देण्याचा मोसाद आणि CIAचा प्लॅन होता, पण हा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही हेही समोर आले. पण तुम्हाला काय वाटतं, अहमदीनेजाद खरंच मोसादचे एजंट असतील का? इराणमध्ये त्यांच्यासोबत काय घडलं असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.